नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कशावरून त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, काय सायकोलॉजी होती, A to Z क्लिअरिटी आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे आणि ऑर्डर बुकमध्ये आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे. एक आपला जो आहे तो आहे बँक निफ्टीमध्ये आणि दुसरा जो आहे तो आहे आपला निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये आपण कॉल बाय केलेला आहे आणि निफ्टीमध्ये जो आहे तो आपण पुट बाय केला आहे. एक्झॅक्टली दोन्ही ट्रेडची सायकोलॉजी काय होती, कसं आपला सेटअप ऍक्टिव्हेट झाला आणि कसं त्याला मॅनेज केलं, डायरेक्टली मी इथे इंडेक्स चार्टवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आधी मी तुम्हाला पहिलं ट्रेड बँक निफ्टीचं असल्यामुळे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो, तिथे तो ट्रेड एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर निफ्टीचा पण आपण चेक करून घेऊ. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 16 जानेवारी. ओके, बघू शकता आजची जी ओपनिंग होती टोटली फ्लॅट होती. बँक निफ्टीची पहिली कॅन्डल जी होती जरा स्ट्रॉंग होती, अपसाईडचं डायरेक्शन दाखवत होती. बट रूल आपला आहे की आपण पहिल्या कॅन्डलमध्ये एंट्री एक्झिक्यूट करत नाही, आपण क्लॅरिटी होऊ देतो, एक स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देतो, त्यानंतर आपण एंट्री करतो. जेवढे पण लाईव्ह मध्ये होते प्रीमियम स्टुडंट त्यांना क्लिअरली कॉमेंट्री माहिती असेल की आपण या कॅन्डलमध्ये ऍक्टिव्ह झालेलो होतो, म्हणजे आपण बघणार होतो की एक्झॅक्टली ह्याच्यावर आपण एंट्री करणार होतो, कारण की पीडीएस लेवलच्या वर जर प्राइस निघाली असेल तर आपण एंट्री एक्झिक्यूट करणार होतो. बट इथे पहिली कॅन्डल झाल्यानंतर डायरेक्शन कन्फर्म केल्यानंतर इथे एक कॅन्डल थांबली, दुसऱ्या कॅन्डलमध्ये त्यांनी डायरेक्शन दाखवलं. बट जसं ब्रेकआउटची स्ट्रॉंग क्लोजिंग पाहिजे तिथे यांनी क्लोजिंग दिलेली नव्हती, म्हणून आपण या कॅन्डलमध्ये एंट्री एक्झिक्यूट केलेली नाही आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की ही कॅन्डलने डायरेक्शन दाखवलं, एक रेंज क्रिएट केली आणि एक्झॅक्टली या रेंजला ब्रेकआउट दिलं. या कॅन्डलने प्रॉपरली डब्ल्यूआरसीने ब्रेकआउट आहे, पीडीएचला क्रॉस करून स्ट्रॉंग क्लोजिंग दिली आहे. क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती आणि कॅन्डल पण स्ट्रॉंग इथे दिसत होती. तर जसं इथे या कॅन्डलने क्लोजिंग दिले, याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो मी स्टॉप लॉस लावलेला. त्यानंतर टार्गेट मी डायरेक्टली सांगितलं होतं की 200 वॉटचं टार्गेट जे आहे ते ओपन आहे, म्हणजे की 60,000चं टार्गेट जे आहे ते मी ओपन सांगितलेलं होतं, सर्वांना माहिती आहे. ओके, इथे जेव्हा एंट्री घेतल्यानंतर हा एक कॅन्डल वर साईडने जायला निघाला, तर कंटिन्युअसली याच्यासोबत प्रीमियम जे आहेत ऑप्शन प्रीमियम ते पण अपसाईडने कंटिन्युअसली अपसाईडने जायला स्टार्ट झालेले होते. ओके, तर इथे कंटिन्यू कॉमेंट्री सुरू होती, बट भरपूर जणांचं या लेवलवर मिस झालेलं होतं. ओके, कारण की बँक निफ्टीमध्ये प्रीमियम जास्त असतात, तर मी पण जे आहे ते निफ्टीवर फोकस करतो. पण आज जबरदस्त इथे क्लॅरिटी होती, स्पेस पण 200 पॉईंटचा ओपन होता आणि भरपूर वेळा असं होतं की निफ्टीमध्ये एंट्री आपण शोधत राहतो आणि बँक निफ्टी मोमेंटम करून चाललं जाते, म्हणून आपल्याला बँक निफ्टीमध्ये दुर्लक्ष करायला दोन्ही साईडने आपल्याला ट्रेड मिळत नाही. तर आज फोकस दोन्ही साईडने होता, क्लॅरिटी समोर दिसली, सेटअपमध्ये होता. तर एक्झॅक्टली या क्लोजिंगवर मी एंट्री एक्झिक्यूट केली आणि याला राईट केलं. भरपूर जणांचं मिस झालं होतं, बट त्यांना नेक्स्ट अपॉर्च्युनिटी मी दिलेली आहे, ती कशी होती ते आपण समजून घेऊ. बट ठीक आहे, इथे जर तुम्ही बघू शकता तर मोमेंटम वरच्या साईडने गेल्यानंतर आपल्याला ट्रेडिंगचा चान्स नाही मिळाला. बट प्रीमियम जे आहे ते 1:1 कम्प्लीट करून वरच्या साईडने जबरदस्त मोमेंटम करत होते. जेव्हा ही कॅन्डल क्लोजिंग झाली तर इथे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की आता मी टाईट ट्रेडिंगने जातोय, म्हणजे की आता कोणत्याही कॅन्डलच्या खाली जर एक प्राइस खाली आली तर मी बुक करून घेईल. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता एक फ्लक्च्युएशन आलं, वर गेलं. ठीक आहे, मग इथे डॉमिनेट कॅन्डल यायला स्टार्ट झाला, तर माझं सेम ट्रेलिंग जे होतं ते इन्स्ट्रक्शन दिलेले होते की कॅन्डल टू कॅन्डल मी ट्रेलच जाणार. जसंच कॅन्डलचा लो ब्रेक होणार मी जो ट्रेड आहे तो बुक करून बाहेर निघणार. तर तुम्ही बघू शकता की इथे एंट्री घेतली, इथून स्ट्रेच याने केलं. या कॅन्डलमध्ये तुम्हाला वॉर्निंग मी दिलेली होती की मी एक टाईट ट्रेल करतोय आणि जसं कॅन्डल वर जाईल तसं मी बुक करणार आहे. ठीक आहे, तर इथे त्यानंतर कोणत्याही कॅन्डलचा लो जो आहे तो ब्रेक झालेला नाही आहे. इथे प्रोटेक्ट आहे, इथे प्रोटेक्ट आहे, इथे प्रोटेक्ट आहे, इथे प्रोटेक्ट आहे आणि हा जो आहे इथे जेव्हा फायनल ट्रेलिंग आली, जेव्हा इथे हाय लावला बँक निफ्टीने, इथं रिव्हर्स झाला, तर इथे जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये माझा बुक झाला. ओके, तर एकदम सोपी आणि सिंपल एंट्री होती, प्रॉपर 100% आपल्या सेटअपनुसार होती. एक्झॅक्टली जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि जे रोज आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस करतो, जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे लाईव्ह मार्केटमध्ये एक्झॅक्टली तशीच आज एंट्री होती. एक्झॅक्टली त्यानुसारच आपण एंट्री घेतली आणि जेवढी पण राहिली आहे ते पूर्ण आपण कॅप्चर केलेली आहे. एकदम सोपा सेटअप होता आणि क्लिअर कट आपल्याला डोळ्याला समजणार असा सेटअप होता. तर इथे सांगायसारखं एवढं काही नाही आहे, बट एक अपडेट द्यायचं होतं म्हणून मी इथे तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता इथे पहिली कॅन्डल क्लोजिंग दिली, डायरेक्शन अपसाईड दाखवलं, तर आपण स्ट्रक्चर येण्याचा वेट करतो. स्ट्रक्चर इथे क्लिअर होताना दिसत होतं, बट कॅन्डलनी क्लोजिंग जी आहे ती स्ट्रॉंग दिली नाही म्हणून आपण एंट्री घेतली नाही. त्यानंतर या रेंजला ब्रेकआउट दिलं या कॅन्डलनी आणि पीडीएचच्या वर पण क्लोजिंग होती, तर इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला आणि टाईट ट्रेल करत करत आपण यांनी पूर्ण जी रॅली दिली आहे वेबसाईटची ती पूर्ण कॅप्चर केली. फायनल ट्रेलिंग जी आलेली होती या कॅन्डलच्या लोअर होती आणि जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर इथे आपला जो आहे तो आपला इथे बुक झालेला आहे. तर हा सिंपल एक सेटअप होता बँक निफ्टीचा. दुसरा ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीचा झालेला आहे, आपण तिथे पण आपण चेक करणार आहे. बट आधी आपण याला
ऑप्शन चार्टवर समजून घेऊ की इथे याला किती आपण बुक केलं, किती पर्सेंटनी केलं, किती पॉईंट्सनी केलं ते समजून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट ट्रेड जो आहे सेकंड ट्रेड निफ्टीचा तो पण तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करतो. तर आधी डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे बघू शकता तुम्ही की बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट आहे या साईडनी आणि या साईडनी 59,800चा कॉल जो आहे जो बाय केला होता तो इथे मी ओपन करून घेतलेला आहे, कारण की आपली जी एंट्री झालेली होती ते 59,800च्या कॉलमध्ये झालेली होती. सर्वांना माहिती आहे की या अकाउंटमध्ये मी फक्त आणि फक्त ऑप्शन बायिंगच करतो. ओके, कारण काय की आपल्या जेवढी पण ऑडियन्स आहे 95% ऑडियन्सची जी कॅपिटल आहे ते कमी आहे, तर ऑप्शन बाईंग जे आहे ते त्यांना सुटेबल आहे. त्यावेळेस आपण या अकाउंटमध्ये जे करतो ते ऑप्शन बाईंग करतो. तर इथे आपण बाईंग साईडनी एंट्री घेतली होती. तर कोणती होती? 59,800चा कॉल होता. तर ब्रेकआउट कॅन्डल इंडेक्स मधली कोणती होती? ही कॅन्डल होती. याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतलेलं होतं. सर्वांना माहिती आहे, लाईव्ह मध्ये मी सांगितलेलं होतं. तर इथे ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल आहे ती जिथे आपली एंट्री एक्झिट झाली होती आणि ब्रेकआउट दिला होता. तर इथे एंट्री होती आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला आणि कंटिन्यू यांनी रॅली यांनी दाखवलेली आहे. बघू शकता की इथे मी टाईट ट्रेल करायला स्टार्ट केलं होतं ही कॅन्डल, बट इथे बघू शकता तुम्ही की प्रीमियम मध्ये या कॅन्डलचा लो इथे ब्रेक झालेला नाही आहे, कारण की मी ट्रेल करून ठेवलं होतं. लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं की इथे मी टाईट ट्रेल करणार आहे, आता टाईट जाणार आहे. जर हा खाली घसरला तर मी बुक करून बाहेर निघणार आहे. पण इथे यांनी काय केलं की लो लावला नाही आणि कंटिन्यू वर 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 जात त्यांनी डे हाय लावला. तर एक्झॅक्टली माझी जी ट्रेलिंग आहे ती झाली होती फायनल ट्रेलिंग या कॅन्डलच्या खाली, तर इथे झाली होती. जेव्हा ऑप्शन प्रीमियममध्ये इथे हाय लावला आणि इथनं रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये इथे आपला बुक झाला. ओके, तर एकदम जबरदस्त एंट्री होती. इथे एंट्री हे पूर्ण रॅली कॅप्चर केली आणि इथे आता क्लोजिंग देत आणि या रेंजमध्ये आता क्लोजिंग दिलेली आहे. जर पॉईंट वाईज जर कॅल्क्युलेट करायला झालं तर ऑलमोस्ट या लेवलपासून या लेवलपर्यंतचा हा जो होता क्लिअर तुम्हाला सांगितलं की 40 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. ओके, क्लॅरिटी कॉमेंट्री मी दिलेली होती. तर म्हणजे की 1200 जवळपासचा काहीतरी इथे स्टॉप लॉस होता आणि आपण जे कॅल्क्युलेट करू की एक्झॅक्टली आणि किती पॉईंट्स आपल्याला दिले, तर या लेवलपासून या लेवलपर्यंत जर आपण कॅल्क्युलेट करू तर 115-117 पॉईंटच्या 215-217 पॉईंटच्या जवळपास यांनी टोटल दिले. बट 217 पॉईंट आपण पूर्ण बुक केलेले नाही आहे. या कॅन्डलच्या लोवर आपण बुक केलं, तर मी याला शिफ्ट करतो आणि खाली आणतो. तर इथे तुम्ही बघू शकता की 160 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केले आहे आणि 160 पॉईंट कमी होत नाहीत. सर्वांना माहिती आहे जनरली मार्केट मुवमेंट करते तर 200-400 पॉईंट, बट तुम्ही घेता 30-40 पॉईंट. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे. मी वेबिनारमध्ये पण क्लिअरली तुम्हाला सांगतो, जेव्हा शिकवतो तेव्हा पण सांगतो, कोर्समध्ये पण सांगितलेलं आहे की फक्त 10-20 पॉईंट कोणीही ट्रेडर बनणार नाही किंवा त्या लेवलचा पैसा बनणार नाही. जर तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल आणि मार्केटमधून जर जबरदस्त पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मोठे मोमेंटम कॅप्चर करताच आले पाहिजेत. आणि तेच मी लाईव्हमध्ये रोज येतो आणि तेच तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आणि आज पण मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलेलं आहे की मोठे मोमेंटम कॅप्चर करणं किंवा त्याला ट्रेड करणं खूप इझी आहे. परफेक्ट ठिकाणी एंट्री असली पाहिजे. ऑटोमॅटिकली जेव्हा मार्केट मुवमेंट करतं तर तुम्हाला जॅकपॉट प्रॉफिट देऊन जातं. तर इथे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलेलं आहे आणि एक्झॅक्टली आज इथे 160 पॉईंटच्या जवळपास जे पॉईंट्स आहेत ते कॅप्चर केलेले आहेत. जर डायरेक्टली आपण जे वरचे पॉईंट जे सोडले ते जर कॅल्क्युलेट करू तर या लेवलपासून या लेवलपर्यंत जर खालपर्यंत जर आपण केलं तर ऑलमोस्ट इथे मी 60 पॉईंट जे आहे ते मार्केटला परत केले, तरी पण 160 पॉईंटच्या जवळपास मी प्रॉफिट इथे बुक केलेला आहे. एकदम सोपी एंट्री होती, सेटअपनुसार होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. तर व्यवस्थित रीतीने आपण याला मॅनेज केलेला आहे बँक निफ्टीच्या कॉल सेटच्या ट्रेडला. दुसरा ट्रेड जो झाला तो आपला होता निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये मी आधी तुम्हाला इंडेक्सच्या चार्टवर एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन चार्टवर एक्सप्लेन करून देतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचं ते काय आपण कॅप्चर केलेले आहे ते. तर डायरेक्टली मी इथे आता निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावतो. तर इथे तुम्ही बघू शकता की निफ्टीचा इंडेक्स चार्ट मी ओपन लावून घेतला आहे. आजची तारीख आहे 16, सेम राहणार आहे. आजची ओपनिंग जी निफ्टीची होती ते पण ऑलमोस्ट फ्लॅट होती. पहिली कॅन्डल यांनी पण बँक निफ्टी सारखीच बनवली होती, बट इथे क्लॅरिटी नव्हती. जेवढा ताकद स्ट्रेंथ दाखवत होता बँक निफ्टी तेवढं निफ्टीमध्ये नव्हतं. इथे खालच्या साईडनी शिफ्ट होताना दिसत होता. ओके, लाईव्ह मध्ये होतो आणि माझा ट्रेड ऑलमोस्ट या कॅन्डलमध्ये ऍक्टिव्हेट झालेला होता बँक निफ्टीमध्ये. तर भरपूर जण इथे मला विचार करत होते की एंट्री करायचं आहे का. मी क्लिअरली सांगितलं होतं की जोपर्यंत रेंजच्या वर पूर्ण ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. त्यानंतर इथे लो लावून हा वर निघाला. ऑलरेडी माझा ट्रेड तर बँक निफ्टीमध्ये सुरू होताच, बरोबर आहे. मी बोललो होतो की स्ट्रक्चर जेव्हा तेव्हा तुम्ही एंट्री करा. त्यानंतर काय झालं की हा वर गेला, खाली आला आणि इथे स्ट्रक्चर क्रिएट करून यांनी कंटिन्यू साईन दाखवलं आणि पुन्हा ब्रेकआउट दिला विथ WRC स्ट्रॉंग क्लोजिंगनी. तर याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट करायला सांगितलेला होता, कारण की मॅक्झिमम लोकांनी 80% लोकांनी बँक निफ्टी माझ्यासोबत ट्रेड केलेला नव्हता, कारण की प्रीमियम जे होते ते खूप मोठे होते. पॉकेट साईज अकॉर्डिंग ते जरा अलाव करत नव्हतं, म्हणून सर्वांचं मिस झालं होतं. भरपूर जणांनी घेतलं, भरपूर जणांनी नाही घेतलं. पण ज्यांचं मिस झालं त्यांना मी या ब्रेकआउटवर कंटिन्यूच्या साईनवर निफ्टीवर ट्रेड करायला सांगितलं होतं, कारण की सेटअप ऑलरेडी ऍक्टिव्ह होता आणि पीडीएच पर्यंतचं 1:1 पेक्षा टार्गेट जे होतं ते ओपन होतं. त्या बेसनी इथे एंट्री करायला सांगितली आणि सेम कलरचा लो जो आहे तो आपला स्टॉप लॉस होता. सिंपल सेटअप होता हा पण, कारण की ऑलरेडी बँक निफ्टी परफॉर्मिंग होती आणि त्याला हे कंटिन्यू दाखवत होतं. मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलं पण होतं की माझी पण इच्छा आहे इथे ट्रेड करायची, बट रिझन काय की ऑलरेडी माझा तिकडे बँक निफ्टीमध्ये ट्रेड सुरू होता आणि दोन्ही ट्रेड जेव्हा सोबत राहतात तर जरा मॅनेज करायसाठी जरा डिफिकल्ट जाते, म्हणून मुद्दा मी इथे हात टाकला नाही. कारण काय की जेव्हा आपण पॉईंट्स जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा ऑलरेडी त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते जरा
किचकट जाते, म्हणून मी इथे हात टाकला नाही. तर 100% मी इथे जर आधी बँक निफ्टी झाला नसता तर मी इथे ट्रेड एक्झिट केला असता. ओके, बट हा मी तुम्हाला सांगितला, भरपूर जणांनी इथे एक्झिट केला आणि जॅकपॉट जे आहे ते इथे बुक केलेला आहे. कारण की मी तिथे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सांगितलं पण होतं की जर त्या कॅन्डलच्या खाली जर आला तर माझा बुक होऊन जाईल. जर तो बुक झाला असता आणि मग हा पण जर खाली आला असता तर दोन्ही साईडनी जे प्रॉफिट होतं, प्रॉफिट तर 100% बुक झालं असतं, कारण की दोन्ही मिळून प्रॉफिटच असतं. बट कॅल्क्युलेशन काढताना ह्याचे पॉईंट्स पण त्याच्यामध्ये कव्हर झाले असते, म्हणून ते जरा प्रॉफिट जरा कमी झालं असतं, म्हणून मी इथे एक्झिट केला नाही. सर्वांनी केलेला होता. तर त्याला कसं मॅनेज केलं ते सांगतो. तर इथे एंट्री होती, इथे स्टॉप लॉस होता, हे रॅली भरपूर जबरदस्त यांनी दिली. ऑलमोस्ट 60% जवळपास आपण कॅल्क्युलेट केलं होतं लाईव्हमध्ये. 60% जवळपास इथे या झोनपर्यंत प्रॉफिट सुरू होतं. मग त्यानंतर मी सांगितलं होतं की इथे आता स्लो झालेलं आहे. डाऊट सॉल्विंग पण जेव्हा आपण स्टार्ट केलं, 1-on-1 सर्वजण बोलत होते, तेव्हा मी सांगितलं पण होतं, कोणीतरी विचारलं पण होतं क्वेश्चन की आता बुक कोणत्या लेवलवर करायला पाहिजे. मी सांगितलं होतं की या झोनमध्ये आता स्ट्रेंथ जी आहे तुटलेली आहे, आता मार्केट रेंजमध्ये फसणार किंवा वोलटाईल होऊ शकतो. तर त्या बेसिसने सांगितलं होतं की आता बुक करायला पाहिजे होतं, कारण की ऑलरेडी त्यांनी त्या टार्गेटपर्यंत पोहोचला होता. मला वाटतं काही 10-15 पॉईंटचं टार्गेट वरच्यासाठी पेंडिंग होतं. तर ऑलरेडी जर हा एवढा जर फसला आहे आणि प्रीमियम जर खालच्या साईडने शिफ्ट होत आहे तर बुक करणंच बेटर असते. ठीक आहे, तर इथे जे आहे इथून एंट्री ही एवढी तुम्हाला कॅरी करायला सांगितली होती. मी जे आहे ते मी बँक निफ्टी कॅरी केलं, माझं या टॉपवर बुक झाला. आणि ज्यांची इथे एंट्री झाली असेल निफ्टीमध्ये, जे निफ्टी प्ले करतात फक्त, त्यांचं जे आहे ते या झोनवर बुक झालं असेल. इथे त्यानंतर थांबल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपल्याला रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट करायचा आहे तर तो आधी खाली येणार, मग वर जाणार, मग खाली येणार, हे लेवल क्रॉस करणार, तेव्हा सेलर ऍक्टिव्हेट झालेले आहे असं आपण समजू आणि सेलिंग साईडने रिव्हर्सल साईडने आपण एंट्री करू, हे सांगितलं होतं. त्या बेसिसनीच यांनी रिॲक्ट केलेला आहे. आधी हा वर गेला, मग खाली आला, मग पुन्हा वर गेला, आणि जेव्हा इथे यांनी हा ब्रेकडाऊन दाखवला प्रॉपरली लोअर हाय स्ट्रक्चर अकॉर्डिंग, तर मग ह्याच्या क्लोजिंगवर मी पुन्हा सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केला. ऑलरेडी माझा एक पहिला बँक निफ्टी होता, दुसरा जो आहे निफ्टीचा तो इथे न घेता इथे मी एक्झिक्यूट केला ह्याच्या क्लोजिंगवर. आणि सेम काळचा हाय जो आहे तो स्टॉप लॉस होता. आता दोन जर स्पेस आहे तर स्पेस पूर्ण क्लिअर आहे या लेवलपर्यंत. जर तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवणार प्राइस म्हणजे पॉईंट वाईज, जर तर इथे बघू शकता की या लेवलपासून या लेवलपर्यंत होते 60 पॉईंट, आणि याच्या खाली जर गेले तर या लेवलपर्यंत होते याचे 70 पॉईंट. तर 1:1 पेक्षा टार्गेट ओपन आहे, तर आपण 100% इथे एंट्री एक्झिक्यूट करणार. तर जो सेकंड ट्रेड होता निफ्टीचा तो रिव्हर्सल सेटअपमध्ये ऍक्टिव्हेट केला आहे. हा खाली आला, वर गेला, खाली दाखवलं, याच्या खाली जर क्लोजिंग दिली, WRC दिली, स्ट्रॉंग क्लोजिंग होती, आणि स्पेस जो होता तो 1:1 पेक्षा जास्त ओपन होता. याच्या बेसिसवर इथे एक्झिट केलं, इथे हा स्टॉप लॉस लावला. त्यानंतर याच्यामध्ये एंट्री घेतल्यानंतर लगेचच हा इथे थांबला, जास्त मुवमेंट काही दाखवली नाही. तर इथे मला वाटलं की वोलेटाईल होऊ शकतो, कारण की कॅन्डल पण मोठी होती, स्टॉप लॉस पण जरा जास्त दाखवत होता, आणि ऑलरेडी इथून इथपर्यंत मोमेंटम केलेली पण होती. आणि हा बाहेर जो होता हा पण स्ट्रॉंग होता, जो की पोझिशन प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता, कारण की ही लेवल जी आहे ही काढलेली नव्हती. म्हणून मी पण इथे जरा कन्फ्यूज झालो होतो. बट जो रूल आहे तो रूल आहे, एकदा एंट्री घेतल्यानंतर आपल्याला एकतर स्टॉप लॉस घ्यावा लागतो किंवा मग ट्रेलिंग अकॉर्डिंग त्याला मॅनेज करायचं असतं. तर मग इथे हा थांबल्यानंतर इथे आणि स्ट्रक्चर क्रिएट केलं आणि खालच्या साईडनी जायला लागला. तर इथे प्रॉपरली डॉमिनेट कॅन्डल आणि फ्रॅक्टल अकॉर्डिंग आपल्याला ट्रेलिंगचा चान्स आला. जो एसएल इथे होता मी ट्रेल केला, इथे लावला. त्यानंतर घसरत घसरत जेव्हा खाली आला तेव्हा इथे मी प्रॉपरली ट्रेल करणार होतो. बट काय होणार की असं जेव्हा पण हॅमर बनते किंवा काय पण बनते तर असं सरळ वर जात नाही, तो थांबतो खाली तो मग वर जातो. तर मी 100% इकडे विचार करून बसलो होतो की एक फ्रॅक्टल येणार, काहीतरी लेवल येणार, त्यानंतर आपण ट्रेलिंग करणार. तर मग इथे काय झालं की इथे जसं मोठी कॅन्डल बनल्यानंतर इथे थांबलेलं होतं, तसं त्यांनी हे मोमेंटम केल्यानंतर खालच्या साईडनी या लेवलवर पुन्हा थांबलेला होता. ठीक आहे, मग याने पुन्हा खाली थोडंसं प्राइस मोमेंटम केली आणि इथे एक इंगल्फिंग बनली. तुम्हाला माहिती आहे की इंगल्फिंग डायरेक्शनचं काम करते. एकतर वरच्या साईडने असलं तर वरच्या साईडचं मोमेंटम दाखवते, खालचं असलं तर खालच्या साईडने दाखवते, प्लस स्ट्रक्चरचं पण साईन दाखवते. तर इथे जेव्हा हा रेंज बनवून खाली आला आणि इथे स्ट्रक्चरचं साईन दाखवलं म्हणजे इंगल्फिंग आली, तर इथे अजून टाईट ट्रेल करण्याचा चान्स मिळाला, कारण की या लेवलवर प्राइस पोहोचली होती. म्हणून मी अजून टाईट ट्रेल केलं आणि जो एसएल झोनपासून खाली शिफ्ट करत आलेलो होतो तो इथे लावला. ठीक आहे, जेव्हा इथनं रिव्हर्स फिरला तर या झोनमध्ये जो आहे तो माझा स्टॉप लॉस ट्रेलिंग जो आहे तो बुक झाला. त्यानंतर मार्केट पूर्ण रेंजमध्ये फसले आहे आणि आता जे क्लोजिंग दिली आहे ती या लेवलवर दिली आहे, ऑलमोस्ट 25,700च्या जवळपास. तर इथे पण एकदम टेक्स्टबुक एंट्री होती. ठीक आहे, पहिली जी मॉर्निंगची जी होती, ज्यांना मी सांगितलं होतं की ज्यांचं मिस झालं बँक निफ्टीमध्ये, त्यांनी जी घेतली निफ्टीमध्ये कंडिशनमध्ये या कॅनलवर, तर हे पण जबरदस्त जॅकपॉट दिलेली आहे. आणि ज्यांनी इथे पण घेतली असेल ते पण इथे पण या लेवलवर जबरदस्त जॅकपॉट झालेलं आहे. एकदम 3 आपले आज सेटअप ऍक्टिव्हेट झाले, एक बँक निफ्टीमध्ये आणि 2 निफ्टीमध्ये. दोन्ही पण एकदम प्रॉपर टेक्स्टबुक एंट्री होत्या, आपल्या सेटअपनुसार होत्या, आणि तिन्ही पण मध्ये आपण प्रॉपरली मॅनेज केलेलं आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टर पण समजलेलं असेल. यालाच मी आता निफ्टीच्या ऑप्शन चार्टर तुम्हाला घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला पॉईंट वाईज सगळ्या गोष्टी समजवतो. तर इथे जो मी घेतलेला होता तो होता 25,800चा पुट. तर मी इथे 25,800चा पुट लावून घेतो. तर इथे बघू शकता, इथे आहे या साईडनी निफ्टीचा इंडेक्स आणि या साईडनी मी लावलेला आहे 25,800चा पुट. कारण काय की आपण खालच्या साईडने एंट्री घेतली तर आपण बाय साईडने एंट्री घेतलेली होती, तर आपण 25,800चा पुट इथे बाय करणार.
पहिली जी होती कंटिन्युएशन मध्ये एंट्री, ठीक आहे, ती तर आपण घेतली नाही, आपण पुढ साईडने घेतली या कॅनलमध्ये. तर तो ब्रेकआउट कोणता होता, तो इथे होता. आणि ज्यांनी पण माझा वेबिनार जॉईन केला असेल त्यांना मी एक सेटअप सांगतो प्रत्येक वेबिनारमध्ये, तो तुम्ही कॅल्क्युलेट केला असेल तर त्यामध्ये पण हा सेटअप प्रॉपरली बसत होता, रिव्हर्सलमध्ये पण आणि इंडिकेटर बेस जो आपण ट्रेड करतो त्यामध्ये पण. तर सेम जे मी शिकवतो एक्झॅक्टली सेम मी पण फॉलो करतो. तर त्या बेसिसनीच हा सेकंड ट्रेड होता निफ्टीचा. एक्झॅक्टली या ब्रेकआउटवर इथे एंट्री घेतली, सेम कॅनल जो आहे तो मी स्टॉप लॉस लावला आणि हे पूर्ण जे आहे ते मोमेंटम करत, हे मोमेंटम जबरदस्त होतं. बट एक्झॅक्टली टॉपवर तर बुक करता येणारच नाही, कुठे ना कुठे आपल्याला प्रॉपरली त्याला सेट करून बुक करावं लागेल. तर ते जे आहे ते बुक केलं आहे. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता, इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस, त्यानंतर ट्रेलिंग केली फर्स्ट इथे, त्यानंतर डॉमिनेट कॅन्डल, त्यानंतर असं करत ही जी इंगल्फिंग कॅन्डल आहे याच्या लोवर आपला जो आहे तो या झोनवर आपला बुक झालेला आहे. तर पॉईंट वाईज जर आपण कॅल्क्युलेट करू या लेवलपासनं, तर जर कॅल्क्युलेशन करायचं झालं तर या लेवलपासनं या लेवलपर्यंत यांनी जे पॉईंट दाखवले 60 पॉईंटच्या जवळपास, म्हणजे ऑलमोस्ट 50% रिटर्न आहे इथे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपलं जे बुक झालेलं आहे ते झालेलं आहे इथे 27% जवळपास या लेवलवर. ठीक आहे, या लेवलवर इथे आपलं बुक झालेलं आहे 2:20च्या कॅनलमध्ये. ठीक आहे, तर जबरदस्त ज्यांनी मोमेंटम दिलं, जे एक्सपेक्टेशन होतं एक्झॅक्टली त्या अकॉर्डिंग दिलं. इथे ऑलमोस्ट 30% जवळपास झालं आणि तिथे पण ऑलमोस्ट आपण 150% जवळपास बुक केलेलं आहे बँक निफ्टी. त्यानंतर मोमेंटम झाल्यानंतर तर जनरली मार्केट फसतेच आणि ऑलरेडी दोन्ही साईडची मोमेंटम झालेली होती, वर पण होती खाली पण होती. तर आता मार्केट तिसरी मुवमेंट करणार नाही, जनरली हे मार्केटचं नेचर नसतेच. तर त्या बेसिसने आपण तिसरा काही घेतलं नाही, 2 ट्रेडवर आपण क्लोज केलं आहे. आणि आज पण एंड ऑफ द डे आपण ग्रीनमध्येच चांगल्या जबरदस्त प्रॉफिटमध्ये आपण इथे क्लोज करताय. तर पुन्हा एकदा तुम्हाला इथे निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण क्लॅरिटी समजलेली असेल आणि प्रॉपर सेटअप समजून जी सायकोलॉजी आपण ठेवलेली आहे मार्केटमध्ये ते पण तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल. ट्रेड कसं मॅनेज केला ते पण इथे क्लिअर झालेलं असेल. तर इथे दोन्ही ट्रेडचं तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीची. यालाच तुम्हाला मी प्रॉपरली अजून ऑर्डर बुक करून घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिट झाला आणि कोणत्या टाइमला त्याला आपण बुक केलं आहे. तर डायरेक्टली मी इथे पुन्हा एकदा ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर इथे तुम्हाला तुमच्यासमोर मी ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की पहिला जो ट्रेड आहे बँक निफ्टीचा तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 9:45. तिथे मी बँक निफ्टीचा कॉल बाय केलेला होता 59,800चा कॉल, जो की बाय झालेला होता 557 मध्ये. त्यानंतर याला जे मी बुक केलं आहे प्रॉपर ट्रेलिंग स्टॉप लॉसनी, जे की बुक झालेला आहे 10:42. 59,800चा कॉल जो की बुक झाला होता 716 मध्ये. त्यानंतर रिव्हर्सल सेटअप आपण ऍक्टिव्हेट केला होता निफ्टीमध्ये पुट साईडनी. तो सेकंड ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट झालेला होता 12:30. तिथे मी निफ्टीचा 25,800चा पुट बाय केला, जो की बाय झाला होता 116 मध्ये. त्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे प्रॉफिटमध्ये जो बुक झाला तो झाला होता 2:25 जवळपास, म्हणजे की 2:24 जवळपास 25,800चा पुट, जो की बुक झाला होता 148 मध्ये. तर दोन्ही ट्रेड जे आहे ते जबरदस्त वेने आज आपण प्रॉफिटमध्येच ग्रीनमध्येच क्लोज केले आहे. होप करतो की ज्यांनी माझ्यासोबत लाईव्हमध्ये ट्रेड घेतले, जे मी सांगितले त्या अकॉर्डिंग ट्रेड घेतले, सर्वजण आज 100% प्रॉफिटमध्ये असतील. आणि जेवढे पण आपले युट्यूब सबस्क्रायबर आहेत, होप करतो जे पण तुम्हाला मी शिकवत आहे किंवा जे पण गोष्टी तुम्हाला समजत असेल ते आपण तुम्ही पण सर्वजण आज 100% प्रॉफिटमध्येच असाल आणि आजचा दिवस तुम्ही 100% ग्रीनमध्येच क्लोज केला असाल. शेअर मार्केटमध्ये आपल्याला फक्त आपले इमोशन कंट्रोल करायचे असतात, आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहून जे आपण शिकलेलं आहे त्याला फॉलो करायचं असते. ऑटोमॅटिकली मार्केट आपल्याला रिस्पेक्ट करते आणि आपल्याला रिवॉर्ड देते, प्रॉफिट देते. तर ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि तुमची जर्नी आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये सुरू करू शकता. त्याचबरोबर अजून काही डिटेल हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पण तुम्ही पूर्ण डिटेल घेऊ शकता आणि आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. तुमची प्रॉफिटेबल जर्नी लवकरात लवकर आमच्यासोबत सुरू करू शकता. सर्व गोष्टी लाईव्ह मार्केट सुरू असताना समजून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर पुन्हा इथे तुम्हाला आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरत आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.